बिचाऱ्या अमितची अवस्था तर त्या मंदिरातील घंटेसारखी झाली होती, जी एकटा देवायच कधीपासून वाजवत बसला होता. आता पुढे त्याने एकदा परत गळ्यातला आवंडा गिळत देवायला विचारले, जर मी तिला पाहू शकलो नाही तर, जर मी तिला स्पर्श करू शकलो नाही तर, मी तिला कसे चेक करू हे सांगा, आणि मी तिच्यावर कशी ट्रीटमेंट करू हे पण सांगा. देवाय त्याला म्हणतो, तिला चेक करण्यासाठी तुला तिला पाहण्याची काय गरज आहे? तू तुझ्या डोळ्यावर पट्टी बांध, मेड तिला कपडे काढून चेक करेल आणि मी तुला सांगेल जर तिला कुठे लागलेलं असेल तर, आणि मग तू त्यानुसार तिच्यावर ट्रीटमेंट कर. अमितने मनातल्या मनात कपाळावर 2-4 वेळा हात मारून घेतला. देवाईने सगळ्या मेड्सला रूमच्या बाहेर जायला सांगितले, शिवाय एकीला सोडून, जी या घरातील सगळ्यात जुनी मेड होती. देवाईच्या समोर अनड्रेस होण्याचे ऐकून विरजाला कापरे भरले. ती कशीबशी धडपडत उठून बसली. नाही नाही, मी नाही यांच्यासमोर अनड्रेस होणार नाही. देवाईने एकदा कपाळावर आठ्या पाडत त्रासिक नजरेने तिच्याकडे बघितलं आणि बोलला, एकतर मेड तुला बिना कपड्याचे चेक करेल आणि तेही माझ्या उपस्थितीत, नाहीतर मी स्वतः तुझे कपडे काढून तुझा प्रत्येक पार्ट चेक करेल की तुला कुठे लागलंय ते. आता तू ठरव तुला काय पाहिजे. त्याचं बोलणं ऐकून विरजा गप्प गारच झाली. तिने ऑप्शन 1 म्हणून एक बोट वर करून दाखवलं. अमितला तर त्या दोघांमध्ये काय चाललंय तेच कळत नव्हतं. थोड्या वेळाने अमितच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. मेड हळूहळू अनड्रेस करून चेक करत होती. अमितच्या सांगण्याप्रमाणे स्पंजिंग आणि मलमपट्टी करत होती. देवाई लांबूनच डायग्नोसिस आणि मेडला चेकिंग करण्यात हेल्प करत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसूभरही चेंज झाले नव्हते. विरजा मात्र शरमेने चूरचूर झाली होती. लाजेपायी ती काही क्षणांसाठी आपल्या वेदनाही विसरून गेली होती. अखेर हे सगळं संपलं आणि सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतला. आश्चर्य म्हणजे विरजाला डोक्याला थोडी दुखापत आणि मुकामार लागण्याच्या व्यतिरिक्त फारसे लागले नव्हते. त्या 7 जणींनी तिच्याशी एवढा जीवघेणा खेळ खेळून पण तिला फारसे लागले नव्हते. त्यांचा एकही दात किंवा नख तिच्या शरीरावर उमटलं नव्हतं. कसं काय हा प्रश्न अमितला पडला होता. ते ऐकून देवाईने मनातल्या मनात त्याच्या स्वतःच्या नकळत सुटकेचा निश्वास सोडला. मेडिकल ट्रीटमेंट झाल्यावर मेड आणि अमित बेडरूममधून बाहेर निघून गेले. देवाय विरजाच्या जवळ येऊन बसला. देवाय, त्यांना फक्त तुला पकडण्याचे इन्स्ट्रक्शन दिले होते. नेक्स्ट टाईम जर तू पळायचा प्रयत्न केलास तर मात्र त्यांना मारण्याचे ट्रेनिंग दिले जात नाही, तर त्यांना माणसांना खाण्याचे ट्रेनिंग दिले जाते. बिंग गुड नाईट माय लव्ह, होप यू हॅव अ स्वीट ड्रीम. देवाई तिच्याकडे बघून मंदस्मित करत बेडरूममधून बाहेर पडला. विरजा मात्र भीतीने कुडकुडणारी आपली हाडं सांभाळीत ब्लँकेटच्या अजून आतमध्ये शिरली. विरजाची ट्रीटमेंट करून अमित बेडरूममधून बाहेर पडला. दरवाजाच्या बाहेरच राणा आणि जॉन उभे होते. अमितला बॉक्सरवर बघून एरवी शांत आणि गंभीर वाचणारा जॉन पण आपले हसू थांबवू शकला नाही. ही आयतीच हाती आलेली सुवर्णसंधी सोडेल तर तो आपला राणा कसला? अमितला बघून महाराजांनी गाणं म्हटलंच, ते पण एकदम तालासुरात. एक परिंदा होय शर्मिंदा था ओ नंगा, भाई से तो अंडे के अंदर था ओ चंगा, सोच रहा है बाहर आकर क्यों निकला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. राणा अमितच्या बॉक्सरकडे बघत, अरे जॉन, आजकाल त्या फुलाफुलांच्या चड्ड्या खूप फेमस व्हायला लागल्यात. घ्यावं म्हणतंय 2-4. त्यात येल्लो कलरची फुले असतील तर मस्तच. अमितला तर इतका राग आलेला की या राणाला इथे चांगला कुदळून काढावा. दातावर दात घासत कसा तरी मनातला राग आवरत तो राणाला बोलला. अमित दातोट खात, महाराज, झालं की अजून काही पचकायचं बाकी आहे? राणा अमितने घातलेल्या बॉक्सरकडे एकदम नजर रोखून बघत, नाही नाही, तसे काही नाही, फक्त या पिवळ्या फुलांमध्ये काही व्हरायटी आहे का? अमित चिडून, हो आहेत ना, झेंडूची फुले आहेत, झेंडूची. हवी आहेत चड्डीवर? एवढे बोलून तो राणाला डोळे वटारून चरफडत देवाच्या स्टडी रूमकडे गेला.
ह्या देवामुळे माझी कुठे इज्जत राहत नाही. एकतर इतक्या पहाटे पहाटे 4-5 वाजता उठवतो, वरतून इज्जतीचा झाडपाला करून टाकतो. 5 मिनिटात तयार व्हायला काय मॅगी नूडल्स समजतो का राव हा मला? नशीब की बॉक्सर तरी वेळेवर सापडली, नाहीतर तसंच यावं लागलं असतं. हा जर असाच रात्री बेरात्री उठवायला लागला तर माझं कधी लग्नच होणार नाही. आजन्म ब्रह्मचारी राहावं लागेल मला. घरी जाऊन बघायला लागेल, जी गर्लफ्रेंड आहे ती टिकली आहे की ती पण पळून गेली. हे परमेश्वरा, पुढच्या वेळी मला मित्र जरा कमी रागीट दे आणि माझी थोडीशी इज्जत करणारा भेटू दे. याच्या रागामुळे कधीही हार्ट अटॅक यायचा मला. एक मिनिट, तो काय म्हणालेला तो की नोबडी कॅन टच ऑर सी माय वाईफ नेक्ड एक्सेप्ट मी. दॅट मीन्स OMG, ती देवाची बायको आहे. आय मीन्स शी इज विरजा जोशी. नो, देवाय आत येत बोलला. शी इज मिसेस विरजा देवाय ठाकूर. अमित, देव, आर यू ओके? आय मीन्स व्हॉट द हेल? ती घरात तुझ्या बेडरूममध्ये? तू कसं सहन करतोयस तिला? तू कसा विसरलास की काय केलंय तिने? अजून जिवंत का आहे ती? व्हाय शी इज स्टील अलिव्ह? व्हाय डोंट यू जस्ट किल हर? त्या 6 जणांना मारलंस, मग ही 7वी, हिचा गुन्हा तर त्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. व्हाय शी इज स्टील अलिव्ह? मग हिला का सोडलंस जिवंत? तिच्या मरणाचा विषय ऐकून देव चिडला, संतापला, सेरबेर झाला. ती मरणार किंवा तिला कोणी मारणार हा विषयच त्याला सहन होत नव्हता. त्या रागातच त्याने तर अमितचा गळा पकडला. देवाय मोठ्या प्रयासाने स्वतःच्या भावनांना कंट्रोल करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. देवाय, ती माझी आहे आणि फक्त माझी आहे. डू यू अंडरस्टँड? तिला जिवंत पण मीच ठेवणार आणि मारणारही मीच. दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही दिलाय या देवाय कार्तिक ठाकूरने. तो विचार करण्याचा किंवा प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्नही करू नकोस. नाहीतर स्वतःला कसं तरी सावरत तो स्टडी टेबलच्या बाजूच्या चेअरवर बसला. रागाने श्वास अजूनही फुलत होता, वर खाली होत होता. 5 मिनिट अशीच शांततेत गेली. राणा, जॉन, अमित त्याच्या आजूबाजूला बसले होते. अमित अजूनही रागात होता, आतून धुसफुसत होता, पण देवाईच्या समोर स्वतःच्या भावनांना मोठ्या मुश्किलीने आवरत होता. बॉक्सरच्या खिशात लपून ठेवलेल्या त्या अत्यंत छोट्या जर्मन बनावटीच्या पिस्तुलाला अधूनमधून चाचपत होता, जणू आता कोणत्याही क्षणी तो तिचा उपयोग करणार होता. देवाय रागाने जवळजवळ गरजलास. डोंट एव्हन थिंक ऑफ दॅट. ते पिस्तूल तिथेच ठेवायचं. चुकूनही ते तिथून बाहेर नाही पडले पाहिजे, नाहीतर गाठ या देवाय कार्तिक ठाकूरशी आहे. देवायच्या धमकीने अमित भानावर आला आणि गप्प बसला, कारण त्याला माहीत होतं की देवाय कार्तिक ठाकूर जर सूट घ्यायला आला तर आपलं परक काही बघत नाही, सगळ्यांना सारख्याच क्रूरतेने बर्बाद करतो. महत्प्रयासाने त्याने स्वतःला आवरलं आणि शांत बसला. इथे देवाई ही स्वतःला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या परत येण्याने सगळ्यांचीच आयुष्य ढवळून निघाली होती. 5-10 मिनिटे शांत गेल्यानंतर देवाई, मी तुम्हाला इथे वेगळ्याच कारणासाठी बोलावलंय. सगळेच त्याच्याकडे लक्ष देऊन बघायला लागले. आय थिंक, मला वाटतं मी एकटाच या गेममधील खेळाडू नाही, तर आणखीन कोणीतरी आहे जो बाहेरून हा खेळ खेळत आहे. तो 3 वर्षापूर्वी तिथे होता आणि आता तो परत सक्रिय झाला आहे. कोणीतरी आहे जो बाहेरून सूत्र हलवतोय असं सारखं वाटतंय. 3.5 वर्षांपूर्वी जे झालं ते फक्त समोरून होतं. त्याच्या पाठीमागे अजून काही दडलं आहे आणि ते आजपर्यंत आपल्या नजरेसमोरून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आलं आहे. काहीतरी आहे जे आपल्या हातातून, नजरेतून सुटतंय. कुणीतरी आहे जो लपून बसलाय, समोर येत नाहीये. सगळे देवायचे बोलणे ऐकून गोंधळून गेले होते. देवाईकडे एकदम चकित होऊन बघायला लागले. जॉन, बॉस, काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आहे का आपल्याला? देवाय त्याला म्हणतो. अजून तरी नाही, पण लवकरच मिळेल. देवाय मोठा श्वास घेत, आपल्याला पुन्हा शोधून काढावं लागेल त्या भयानक रात्रीच्या सर्व गोष्टी. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं परत एकदा शोधून काढण्याची आपल्याला गरज आहे. त्या रात्रीच्या नुसत्या उल्लेखाने तिथे बसलेले सगळेच अस्वस्थ झाले. देवाय, जॉन, राणा, 3 वर्षांपूर्वी जो इन्सिडेंट झाला त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या व्यक्ती, त्यांचे सगळे डिटेल्स परत काढायची वेळ आली आहे.
अगदी लहानातली लहान डिटेल्स आहेत मला, ज्यांच्यावर संशय नाही, पण जे दुरान्वयाने या घटनेशी संबंधित आहे त्या सगळ्यांचेच डिटेल, हिस्ट्री, जॉग्रफी, फायनान्शियल डिटेल्स, क्रिमिनल रेकॉर्ड, फोन कॉल रेकॉर्ड, फोन लोकेशन सगळेच बाहेर काढा. सगळ्यांचीच कुंडली हवी मला, ती पण लवकरात लवकर. यस बॉस. जॉन आणि राणा असे बोलून तिथून निघून गेले. अमित अजूनही तिथेच बसलेला होता. देवाईच्या डोक्यात काय चाललंय त्याला कळत नव्हतं. देवाई अमितला, अमित. अमित, हां बोल ना. देवाई, तुला डिस्ट्रिक्ट जेलच्या डिटेल्स काढाव्या लागतील, तेवढे तुझे कॉन्टॅक्ट्स आहे तिथे. अमित, डिस्ट्रिक्ट जेल? पण असं अचानक का? देवाई, विरजा जेव्हा लग्नाच्या मंडपातून जेलमध्ये गेली होती, शी वॉज इज गुड फिजिकल कंडिशन. खुनाचा आरोपी म्हटलं तरी एकदा गुन्हा कबूल झाल्यावर त्याला नंतर कुणीही इतकी मारहाण करत नाही. मग 3 वर्षात असे काय झाले तिच्यासोबत की आज तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर मारल्याच्या जखमेच्या खुणा आहेत? काही तर बऱ्याच जुन्या आहेत. आणि तो पाय, ती इंजरी लंगडत का चालते? हू हर्ट हर? कोण आहे तो हरामखोर ज्याने देवाई कार्तिक ठाकूरच्या बायकोला हात लावायची हिंमत केली? मला कळलंच पाहिजे. कोणीतरी हे जाणून बुजून केलं आहे. अँड आय वॉन्ट टू नाव नेम ऑफ द बास्टर्ड. अमित, देव. अमितच्या डोळ्यातले उमटणारे प्रश्न बघून देवाई बोलला, देवाई, मला माहीत आहे तू तिचा द्वेष करतो, खूप द्वेष करतो, पण ती माझी गुन्हेगार आहे. माझी, फक्त मीच तिला शिक्षा देऊ शकतो. मी हा अधिकार दुसरा कुणालाही दिलेला नाही. तिच्या आणि माझ्यामध्ये कुणी तिसरं आलेलं मला खपणार नाही, आणि आला तर त्याला मी ठेवणार नाही. देवाईचं बोलणं अमितच्या समजण्या पलीकडचं होतं. तो तसाच उठला आणि जाण्यासाठी निघाला. देवाई, अरेंज मेडिकल टीम हर इन द प्लेस इटसेल्फ. संपूर्ण हॉस्पिटल उचलून आणावं लागलं तरी आण. तिचा तो अधूपाय, तिच्या शरीरावरचे ते व्रण, जखमा सगळंच ट्रीट करायचंय. मला ती परत पहिल्यासारखी हवी आहे, जशी ती 3 वर्षांपूर्वी होती. अमितने शॉक होऊन देवाईकडे बघितले. देवाई नक्की तिचा तिरस्कार करतोय की तिच्यावर? एखादा व्यक्ती एखाद्याचा इतका द्वेष कसा करू शकतो? पण त्याचवेळी तो तिच्यासाठी परत. पण आज विरजाची झालेली अवस्था बघून नाही अशी मान स्वतःशीच हलवत अमित तिथून निघून जातो. देवाई कार्तिक ठाकूरला प्रेम होणे शक्य नाही, या जन्मात तरी नाही, तिच्याशी तर नाहीच नाही. देवाई आपल्या सिलिंग टू फ्लोअर काच असलेल्या फ्रेंच विंडोसमोर उभा राहून बाहेर बघत असतो. अवेळी आलेला पाऊस, दाटलेले मेघ जणू त्याच्या मनातल्या घोंगावणाऱ्या वादळाचे प्रतिबिंब उभे करत होते. त्या मुसळधार पावसाला बघून आज परत त्याला तिची आठवण झाली. त्यांची ती पहिली भेट. तो मुसळधार पाऊस, पावसात भिजणारी ती आणि अनामिष नेत्राने तिला बघणारा तो. ती पावसाळी रात्र. वेळ 4 वर्षापूर्वी. रात्री 11 वाजता. स्थळ मॉडर्न कॅफे. तिच्या दृष्टिकोनातून ती कॅश काउंटरजवळ उभी होती. कॅफेतील शेवटचे कस्टमर कधी जातील याची वाट बघत होती. एकदा ते गेले की टेबल क्लिअर करून निघायचं होतं तिला. ते कधी जातील याची वाट बघत ती आपल्याच विचारात मग्न होती. आज परत उशीर झाला. आई घरी वाट बघत असेल. उद्या परत कॉलेज सबमिशन आहे. कसं करणार? लवकर कामे आटोपली पाहिजेत. लवकर घरी गेलं पाहिजे. असं रोज रोज उशीर करून नाही चालणार. आई टेन्शनमध्ये दरवाजात अजून उभी असेल. शेजारच्या काकूंना तेवढंच बोलायला तोंड. काल कशा म्हणत होत्या, सांभाळा मुलीला, आजकाल कधी पाय घसरेल कळणार नाही. यांना काय होतं बोलायला? या घर चालवतात का आमचं? उद्या आम्ही उपाशी राहिलो तर 4 घास ह्या वाढणार आहेत का आम्हाला? फक्त आईच्या कानावर पडायला नको होतं. तिला त्रास नको ह्या वयात. फक्त 3 वर्ष, अजून फक्त 3 वर्ष, मग ग्रॅज्युएशन कंप्लीट, मग चांगला फुल टाईम जॉब, चांगला फुल टाईम पगार आणि फुल टाईम इज्जत. हे असं टेबल साफ करावी लागणार नाहीत. लोकांची उष्टी खरगटी उचलावी लागणार नाहीत. थोडासा रिस्पेक्ट आपल्यालाही भेटेल. कधी हे कस्टमर निघणार? 11:30 वाजायला आले. अरे देवा, हे गप्पा मारत बसले अजून. आज काही 12च्या आधी निघायला मिळत नाही विरजा देवी तुम्हाला. अचानक तिचे लक्ष समोरच्या काचेतून बाहेर गेलं. हलकंसं स्मित तिच्या ओठांवर उमटलं. कधी ते हलकं पसरत गालांपर्यंत गेलं तिलाही कळले नाही. आज तो परत तिची वाट बघत होता.
तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेच्या पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.